आहे आता मी विनंती करेन अक्षय पाटील विकेट जर घेतला गोलंदाजांना तर जास्त टीम मीटिंग करू नका आणि दोन्ही टीमला या सूचना असतील की बरोबर 2 षटकं आपण 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करा. मेगा फायनल मध्ये जाण्याचं स्वप्न कोणाचं साकार होईल यासाठी चाललेलं युद्ध क्रिकेटचं तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले मॉर्निंग 11 मोहन संघाची सलामीची जोडी मैदानावरती तुम्ही पाहतायत. सुमित मोरे आणि त्याला साथ देण्यासाठी चेतन मोरे हे दोन्ही आघाडीचे फलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पंचांचा सिग्नल गेम ऑन. संघाला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक राहुल पाटे साहेब यांच्या वतीनं. अक्षय पाटील पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल वेगवान बॉल आहे. वेगवान गोलंदाजी पहिल्या चेंडू पासून तुम्हाला पाहायला मिळतीये. अक्षय पाटील कडनं एक चांगला ऑलराऊंडर म्हणून सातत्याने याच्याकडे पाहिलं जाते दोस्ती स्पोर्ट्स वीगरच्या बाजूनं आणि तो गुणवत्ता सादर करत असताना या मॅच मध्ये पहिला चेंडू डॉट फेकलाय. चांगली गोलंदाजी अक्षय पाटील कडनं. ही जोडी जर नॉट आउट राहिली तर संघाचे पॅकर पंढरनाथ कडव यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आणि जो कुठला खेळाडू 20 धावा मारेल त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. चांगलं बक्षीस इथे मात्र लावलं जाते मान्यवरांच्या शुभ असते आणि इथून तुम्ही पाहताय लगातारचा दुसरा डॉट बॉल. थोडासा प्रेशर वाढेल आता बॅटिंग करणाऱ्या सुमित मोरे वरती कारण अक्षय पाटीलची दमदार वार तुम्ही पाहिलाय. पहिले 2 बॉल वरती अक्षरशः शांत बसवलाय फलंदाज सुमित मोरेला. या मॅच मध्ये घरच्या मैदानावरती खेळणारा दोस्ती स्पोर्ट्स वीगर. स्वीप करायचं होतं. आणखीन एक सुंदर बॉल आहे. सुंदर गोलंदाजी पूर्णपणे 4 मुंड्या चित्त केल्या फलंदाजाला थांबवलाय. पहिल्या या षटकामध्ये तुम्ही पाहतायत अक्षय पाटीलला सुमित मोरेच्या विरोधामध्ये फेकल्यात लगातार 3 डॉट बॉल. प्रेशर आता वाढलाय सुमित मोरेवरती हेच दिसतंय मैदानावरती कारण 12 चेंडूची फक्त मॅच आहे 2च ओव्हरची आणि त्यामध्ये 3 चेंडू पहिले डॉट आले. चांगली गोलंदाजी अक्षय पाटील कडनं इनसाइड आउट कडे गेले होते फलंदाज. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये अजिबात संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय क्रमांक 4. अजूनही धावसंख्या फलकावरती अकाउंट देखील ओपन करून दिली नाहीये आणि अक्षय पाटीलची गुणवत्ता अचूक लाईन आणि लेंथ वरती अक्षय पाटील या मॅच मध्ये मीडियम ओव्हर साठी सागर पाटील यांच्याकडून अक्षय पाटील साठी 1100 रुपयाचं कॅश प्राइज. पाचवा लगातारचा डॉट बॉल. गोलंदाजी आवडले असेल तर एकदा जोरदार डाल्या अक्षय पाटील साठी या मॅच मध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलाय. पहिल्या 5 बॉल वरती सुमित मोरेला दर्जेदार बॉलिंग वेगावरती अगदी स्वार होऊन मिथुन पाटील आणि सागर पाटील तुम्ही पाहतात. सागर पाटील यांच्याकडून 1100 रुपये, मिथुन दादा पाटील यांच्याकडून 500 रुपये. हा बॉलचा डॉट आला अक्षय पाटील साठी. चेंडू आलाय डॉट आणि या विक्रम केला एकदा जोरदार डाला अक्षय पाटील. मीडियम ओव्हर फेकण्याचा विक्रम सादर केलाय. महत्वपूर्ण मॅच मध्ये अक्षय पाटील नावाचं वादळ या मॅच मध्ये आता घोंगवत असताना पहिल्या षटकामध्ये कोणतीही धाव नाहीये. फलंदाज मात्र सुमित मोरेच्या विरोधामध्ये फेकला मीडियम ओव्हर. आतापर्यंत खातं उघडता आला नाहीये. 8वा बॉल देखील डॉट आलाय. चांगली गोलंदाजी दोस्ती स्पोर्ट्स वीगर साठी या मॅच मध्ये करताना दिसत आहेत. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलं अक्षय पाटील आणि त्यानंतर साहिल पाटीलचा पलटवार तुम्ही पाहतात. या मॅच मध्ये लगातारचे 2 डॉट बॉल दबाव खाली टाकलाय आणि आता बॉल तुम्ही पाहतात बराच वेळ हवेमध्ये दुसरीचा कॉल या ठिकाणी देण्यात आला आणि 2 धाबा इथे कंप्लीट होताना तुम्ही पाहतायत आणि बऱ्याच वेळानंतर या 2 धाबा धावसंख्या फलकावरती तब्बल 9व्या चेंडूची प्रतीक्षा करावी लागली
आणि त्यानंतर या 2 धावा तुम्ही पाहतात अकाउंट ओपन करत असताना फलंदाज चेतन मोरे 2 धावा तुम्ही पाहताय धावसंख्या फलकावरती. गोलंदाज तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी साहिल पाटील कडनं देखील पहिल्या षटकामध्ये अक्षयनं डॉमिनेट केला आणि त्यानंतर भरपूर चांगला लाईन आली लेंथ वरती लॉंग ऑन ला कॅचची संधी ऋषी डाऊन दी बॉल आणि टिपलाय सुंदर झेल. परतावं लागतंय फलंदाज चेतनला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का फलंदाज बाद. प्रतिम बॉलिंग या संध्याकाळच्या सत्रामध्ये पूर्णपणे गप्प बसवल्या बॅटिंग करणाऱ्या मोह या संघाला. संघाची एकूण धावसंख्या तुम्ही पाहताय 2 वरती. साहिल पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आणि आता चुकी झाली आहे श्रीरक्षकाकडनं. वैभव पाटील त्या ठिकाणी होते आणि हा मिळतो आहे चौकार आणि या 4 धाब्याच्या मध्ये त्यांना पहिलं सत्र देखील संपेल आणि या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत एकूण 6 आणि या मॅच मध्ये आता विजयासाठी हवा आहेत 12 बॉल मध्ये 7 धाब्याची गरज. तर चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. मोह संघ जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. लगेच सलामीची जोडी लगेच पाठवून द्या. दोस्ती स्पोर्ट्स विगर या पण धावत या लगेच अक्षय पाटील कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. 12 चेंडू मध्ये फक्त 6 धावा झाल्या त्यामुळे 7 ची गरज आहे. 12 चेंडू 7 ची गरज. मेगा फायनल मध्ये जाण्याचं स्वप्न कोणाचं साकार होणार. दोस्ती स्पोर्ट्स आयोजित भूपेंद्र दादा पाटील चषक 2024 मध्ये कोणता संघ ठरेल जो अंतिमच्या मेगा फायनल मध्ये जाण्याचं स्वप्न आपलं साकार करेल. 12 चेंडू मध्ये 7 धाबीची गरज आहे. या 12 बॉल मध्ये 7 धाबा कशा प्रकारे बनतील हे ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया. आपले सर्वांचे लाडका आवाज प्रवीण दादा गायकर यांना आपण ऐकूया. ओ टू कंटिन्यू. थँक्यू. आयडियल मेन्स वेअरचे ओनर जेंद्रभाई भगत यांच्या वतीनं 1000 रुपयाचा पारितोषिक अक्षयसाठी आणि त्याच्यानंतर सागरभाई यांच्या वतीनं 1100 रुपयाचे कॅश प्राईज. चला पहिल्यांदा जाऊ दे मैदानावरती. 11 धाबी माफ करा 7 धाब्यांची गरज असेल शेवटच्या बॉलवरती चौकाराला आणि त्या चौकाराच्या मदतीनं अक्षयचा मेडन ओव्हर तुम्ही पाहिलात आणि या स्पर्धेतील मला तर वाटतंय दुसरा मेडन षटक निर्धाव षटक ज्याला आपण म्हणतो ते षटक या ठिकाणी पाहायला मिळालंय आणि फक्त आणि फक्त आता 7 धाब्यांची गरज. चला अक्षय सलामी जोडीत पाठवा मैदानात. जशी ही मॅच संपेल लगेच फिल्डिंग साठी सहारा शिवकर संघ आपल्याला उतरायचा आहे. तुम्ही बॅटिंग घेते ना शिवकर संघ. आपण जिथून असा तिथून लगेचच फिल्डिंगला जा. ही मॅच जशी संपेल तशी. प्रणय उत्तम मॅच संपल्यावर जा ना आता जा. पुढचा सामना बघा 4 षटकांचा असेल म्हणजे दोन्ही संघांचे 2-2. तुम्हाला लगेच 4 टेन्शन मध्ये जाऊया मैच दिशे ने बिल्कुल यहाँ पर जीतने के लिए मात्र केवल 2 ओवर में 7 रनों की जरूरत है। 2 आरंभिक बल्लेबाज देख सकते हैं यहाँ पर राकेश फड़के और अक्षय पाटिल, ये 2 आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर प्रस्थान होते हुए। चलिए मैच बॉल बिल्कुल यहाँ पर देते हुए बॉलर के पास गेंदबाजी के मार्ग पर मॉर्निंग
मोह टीम की ओर से मित्तल मस्कर, यह संपार का ग्रीन सिग्नल, ओवर द विकेट से शुरुआत करेंगे। पहला सेमीफाइनल का मैच आपके सामने, जो जीतेगा वो सीधा भूपेंद्र शेठ पाटिल चषक में जाएगा फाइनल में, और उसके बाद सेकंड सेमीफाइनल जहां पर उमरोली और शिवकर के बीच में पहली गेंद के ऊपर बड़ा शॉट खेला है और फील्डिंग लाजवाब, बैट्समैन राकेश शून्य के ऊपर मैदान से बाहर। एक रन जरूर मिलेगा। लॉन्ग ऑन का खिलाड़ी डीप में आकर गेंद को उठाए, वहां पर एक रन लेने का पर्याप्त समय था। 7 रनों का लक्ष्य है। जीतने के लिए अभी भी 6 रनों की जरूरत है। ठीक समय हो चुका है, 5:30 बजेगा। रन मात्र केवल 6 बने, 7 का टारगेट, 1 बना स्कोर कार्ड के ऊपर, अभी भी 6 की जरूरत। अक्षय तैयार, ओ फुल टॉस बॉल थी, जानते हैं कि बड़ा शॉट इस एंड से लगाना थोड़ा सा कठिन है। उसके बदौलत उन्होंने यहां पर 1 रन निकाला। जानते हैं सिंगल के साथ टारगेट को भी चेस किया जा सकता है, और यहां पर सिंगल मिला। सिंगल्स की मदद से थोड़े से खुश नहीं थे उनका खेला, लेकिन वहां पर 1 रन। ये लीजिए गुड्डू को देख सकते हैं साइकिल पर सवार होकर। स्लोवर 1 गेंद, भले ही यहां पर लो स्कोर होगा, लेकिन लो स्कोर को बनाने की ताकत दिखा रही है मॉर्निंग 11 मोह टीम, यानी कि बची हुई 8 गेंदें और जीतने के लिए चाहिए 6 रनों की जरूरत। 5 चाहिए, माफ कीजिएगा। सबको लग रहा था कि मैच जल्दी फिनिश होगा, लेकिन गेंदबाज ने यह मैच को बना लिया है। फुल टॉस बॉल, हवा में गेंद, खिलाड़ी गेंद के नीचे, एक और विकेट। आसान नहीं अब दोस्ती स्पोर्ट्स स्पीकर टीम को, बल्लेबाज आउट। स्पीकर टीम के कोच कुछ बातचीत बताते हुए सागर भाई पहिले खुश थे, जर अजून एक विकेट घेतला या गोलंदाजानं तर राहुल भाई पाटे मोह यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। बघा सागर भाई पाटील दोस्ती पोर्ट विगर संघाचे कोच खुश होते मगाशी, आता थोडेसे टेन्शन मध्ये आलेत। आता डगआउट मध्ये तुम्ही पाहू शकाल खेळाडूला कानमंत्र देण्यासाठी त्या ठिकाणी गेलेत। अभी तक 5 रनों की जरूरत है, 5 गेंदों में केवल 2 ही रन, 2 बड़े विकेट निकालने में कामयाब, लेकिन जब तक अक्षय है मैदान में तब तक यहां पर खतरा होगा। गैप ढूंढने का प्रयास, सेंसिबल क्रिकेट, 1 रन तो जरूर पूरा, दूसरी की कोशिश वहां पर नहीं होंगी, केवल 1 रन। बढ़िया गेंदबाजी, गेंदबाजी पसंद आई हो तो जोरदार तालियां दोस्तों। अब 6 गेंदें और जीतने के लिए 4 रनों की जरूरत। प्लीज मोहसंघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या। संदेश भाई आमचे ओमसाई केबल नेटचे ओनर, खऱ्या अर्थानं गणपती पूल या ठिकाणी ते गेलेत आणि ते देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत। त्यांचं सहर्ष स्वागत युट्यूबच्या माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून आम्हाला इंटरनेट सेवा देखील उपलब्ध होती, त्यांचं सहर्ष स्वागत। बघा या संघाचे पुरस्कर्ते मॉर्निंग 11 मोह संघाचे पुरस्कर्ते पंढरनाथ शेठ कडव, जर या गोलंदाजाने या धावा वाचवल्या तर त्याच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल। क्या बात आहे। 6 बॉल 4, हर्षल आलेत गोलंदाजी मार्क वरती। पहिलाच बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने, पहिलाच बॉल वरती बिग हिट करण्याचा प्रयत्न, सामना फिनिश। अक्षयने सामना हा फिनिश केलाय आणि
ऋषी माफ करा, ऋषीने हा सामना फिनिश केला. दोघेही सेम तुम्हाला दिसतायत. बालाने हा सामना फिनिश केलाय. आणि चला लगेचच सहारा संघ आपण जा आणि मोह संघ लाईनअप करून या, बिगर संघ लाईनअप करून जा, हस्तांदोलन करा. सामन्याचा सामनावीर अक्षय मेडन ओव्हर त्याने फेकलाय, तो अक्षय ठरलाय सामन्याचा सामनावीर. सागरभाई यांच्या वतीने 1100 रुपये, जयेंद्रभाई भगत यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक. चला संघ या मोह